मत्तय याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन प्रियानो, मत्तय याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन काय सांगते आपण ऐकूया. मत्तय 5:8. थँक्यू जीसस. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि तर देवाचं वचन सांगते मत्तय 5:8 मध्ये की जे अंतकरणाचे जे शुद्ध, कारण ते देवाला पाहतील. पण आमचं अंतकरण आम्ही शुद्ध केलं पाहिजे. देवाचं इथं वचन सांगते आमचं मुख किंवा आमचं बोलणं किंवा आमच्या प्रत्येक गोष्टीपेक्षा किंवा जे आम्ही आज जगामध्ये जगत असताना आमच्या शरीराची आम्ही काळजी घेतोय, घ्यायला पाहिजे प्रियानं. मी घेऊ नका म्हणत नाही. शरीराची आम्ही काळजी जी घेतोय, आम्ही डाएट करतोय, त्याच्यानंतर आम्ही व्यायाम करतोय, आम्ही जिमला जातोय, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करतोय. पण ते एक करत असताना परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलताय. परमेश्वर आज प्रत्येकाला सांगत आहे की जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण देवाला पाहतील. आमचं शरीर आम्ही शुद्ध करण्यासाठी भरपूर गोष्टी करतोय. आमचं मुख किंवा ज्या बहिणी आहेत ते त्यांचं मुख चांगलं दिसावं, सुंदर दिसावं म्हणून भरपूर गोष्टी करतात. काय काय लोक ब्युटी पार्लर जातात, वेगवेगळ्या क्रीम्स चेहऱ्यावरती लावतात सुंदर दिसण्यासाठी. परमेश्वर पण तू इथं सांगतोय की जे अंतकरणाचे शुद्ध तेच देवाला पाहतील. आज जर आम्ही प्रभूमध्ये आहे, आज जर आम्ही प्रभूला ओळखलं, आम्ही लिडरशिपमध्ये असेल, आम्ही 5 वर्ष 10 वर्ष 2 वर्ष आणि 3 वर्ष किती वर्ष जर आम्ही प्रभूमध्ये आहे, प्रभूला ओळखतोय, देवाची आम्ही आराधना करतोय, देवाचं नाव आम्ही उंच करतोय आणि प्रिय सर्व गोष्टी करत असताना जर माझं हृदय आज शुद्ध नाही तर देवाला मी पाहू शकत नाही. प्रियानो, देवाचं वचन इथं सांगते प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा डोंगरावरती गेले होते, डोंगरावरती गेले असताना प्रभू येशू ख्रिस्तांनी तिथं म्हटलं की जे लोक धन्य, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे. आमचं अंतकरण जर शुद्ध असेल तर आम्ही देवाला पाहू शकतो. प्रियानो, आज भरपूर लोक मुखाने दाखवतात की मी शुद्ध आहे किंवा मुखाने आपल्या दाखवतात की मी तुमच्यावरती प्रेम करतोय, मी तुम्हाला क्षमा केली किंवा त्याच्यानंतर माझ्या हृदयात तुमच्याविषयी काय नाही. परंतु देवाचं वचन आज आम्ही पुढे बघणार आहोत की अंतकरण आज किती महत्वाचं आहे. प्रियानो, आमचे शब्द महत्वाचे आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आम्ही अंतकरणामध्ये एका भावाविषयी जर बोलतोय किंवा जर आमच्या विरुद्ध कोण काय करतात, आमच्या विरुद्ध जर कटकारस्थान करतात, आमच्या विरुद्ध जेव्हा लोक बोलतात त्यावेळी आम्ही लोकांना क्षमा करतोय काय, त्यावेळी लोकांना आम्ही माफ करतोय काय, आमच्या हृदयात इतरांविषयी दोष आहे काय प्रियानो, आमच्या हृदयामध्ये पक्षपात आहे काय, आमच्या हृदयामध्ये एका विषयी राग आहे काय. एका भावानं माझ्या विरुद्ध अशी वागली, माझी बहीण अशी विरुद्ध वागली, माझा शेजारी, माझा पाहुणा, माझे नातेवाईक माझ्या विरुद्ध वागलीत म्हणून माझ्या हृदयामध्ये अजून त्यांच्याविषयी द्वेष असणं, क्षमा असणं, या जर गोष्टी आहेत तर देवाचं वचन प्रियानो आम्हाला सांगते की आमचं अंतकरण शुद्ध नाही. जर आमचं अंतकरण आम्हाला शुद्ध करायचं आहे, वचन सांगते जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आज परमेश्वर आमच्या बरोबर बोलणार आहे की आमचं अंतकरण कशा रीतीनं आम्हाला शुद्ध ठेवायचं आहे, कशा रीतीनं जर आम्ही आमचं अंतकरण शुद्ध ठेवत नाही तर काय होणार आहे. प्रियानो, वचन आपण वाचा 1 शमूएल 16 अध्याय आणि 7वं वचन. 1 शमूएल 16 अध्याय आणि 7वं वचन. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, माझ्यासाठी राजा कर. शमूएल तिथं जातोय, त्यावेळी तो शम्माला बघतोय, जे यशाचे पुत्र असतात शम्माला बघतोय. त्याच्यानंतर दाविदाचे जे जे भाव होते त्या प्रत्येकांना तो बघत असतोय. त्याला शमूएलला वाटतंय हा शम्मा जो आहे तो उंच दिसतोय, त्याचं चांगला दिसतोय, त्याचं दिसणं चांगलं आहे, तो चांगली त्याची पर्सनॅलिटी आहे आणि त्याचं रूप चांगलं आहे. कदाचित देवाने हा निवडला असेल, कारण पहिल्यांदा प्रियानो जेव्हा शौला निवडलं होतं, वचन सांगतं की शौल त्या इस्रायलमध्ये सगळ्या लोकांपेक्षा उंच होता. लोक त्याच्या खांद्या लागत होते, लोक त्याच्या खांद्या लागत होती, अशी शौलाची पर्सनॅलिटी होती. व तो परमेश्वर इथं म्हणतोय शौलाला तसं निवडल्यामुळे शमूएलला कदाचित वाटलं असेल आता सुद्धा देवबाप एक चांगला पर्सनॅलिटीमध्ये असलेला व्यक्ती, एक धष्टपुष्ट व्यक्ती, एक चांगला 10 लोकांमध्ये उठून दिसणारा व्यक्ती परमेश्वर आज निवडायचा असेल म्हणून परमेश्वराच्या आज्ञेनुसार शमूएल तिथे येतोय आणि शम्माला बघतोय आणि बाकीच्या लोकांना बघतोय जे त्याचे भाव असतात दावीचे, आणि त्यांना वाटते की हा परमेश्वर निवडलेला आहे. त्याच्या मनात त्या गोष्टी येतात. पण तो परमेश्वर 1 शमूएल 16 आणि 7 मध्ये म्हणतोय की बाबा तुम्ही जसं मनुष्याचं मुख बघताय, त्याचा उंच बांधा बघताय, त्याची पर्सनॅलिटी बघताय, मी तसं बघत नाही. परमेश्वर म्हणतोय इथं हृदय पाहतोय. आज जगातील लोक इतरांचं मुख बघून, इतरांची पर्सनॅलिटी बघून, इतरांचं धन बघून, इतरांचं जो बोलण्याची त्याची पद्धत किंवा तो दिसतोय कसा याचं बघून लोक त्याचं न्याय निवाड करतात किंवा लोक त्याच्याविषयी जजमेंट करतात किंवा तो असा आहे किंवा तो
तो तसा आहे असं त्याच्याविषयी सांगतात, कमेंट्स करतात. मग परमेश्वर इथं म्हणते माझ्या प्रियानो की मी तुमचा देव, तुमच्यासारखं माझं पाहणं नाही, मी तुमचं हृदय पाहतोय. आज परमेश्वर प्रत्येकाचं हृदय पाहतोय प्रियानो. वरून आम्ही लोकांना कसं दिसतोय याच्यापेक्षा देवाचं वचन सांगते मी तुमचं अंतःकरण पाहतोय. आज आमचं अंतःकरण लोकांसाठी, आमच्या शेजार पाजारसाठी, आमच्या नातेवाईकासाठी, आमच्या सख्या भावासाठी, आमच्या चर्चमध्ये जे आमचे बंधू आहेत, ज्या बहिणी आहेत, त्या प्रत्येकासाठी आमचं हृदय शुद्ध आहे काय. कमी लिडरशिपमध्ये आहे आणि लिडरशिपमध्ये असताना माझ्या खाली जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा माझं हृदय शुद्ध आहे का. परमेश्वर आज आमच्याशी बोलताय किंवा मला सहाय्य करणारा, मला मार्गदर्शन करणारा, मला चालवणारा एका देवाचा सेवक आहे जो मला बोध करतोय, तो मला वचन शिकवतोय, त्याच्याविषयी सुद्धा माझं हृदय शुद्ध आहे काय. आज परमेश्वर प्रत्येकाचं हृदय बघत आहे प्रियानो, प्रत्येकाला बघत आहे. मनुष्यासारखं त्याचं बघणं नाही. मनुष्य वरून बघतो, मुख बघतो, त्याची पर्सनॅलिटी बघतो, त्याची असलेली प्रॉपर्टी, त्याचं बोलणं बघतो आणि त्याच्यावरती जजमेंट करतो. पण परमेश्वर प्रत्येकाचं हृदय बघतो प्रियानो, परमेश्वर प्रत्येकाचं हृदय बघतो. परमेश्वर इथं शमूएलला म्हणतोय बाबांनो तुमच्यासारखं माझं बघ. तुमचं वागणं तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या भावाबरोबर, तुमच्या बहिणीबरोबर, तुमच्या सासूबरोबर, तुमच्या आईबरोबर, तुमच्या नातेवाईकाबद्दल, तुमच्या शेजारी जे आहेत त्या लोकांबद्दल तुमचं हृदय कसं आहे. एक व्यक्ती तुमच्याशी कसा वागला, तो वागला असताना तुमच्या हृदयात तुम्ही त्याला क्षमा केलेली आहे काय, त्याला माफ केलेला आहे का. का तुमच्या हृदयात त्याच्याविषयी इतर लोकांविषयी पक्षपात आहे का. भरपूर लोक असे करतात की श्रीमंतासाठी वेगळं बोलणं, श्रीमंतासाठी वेगळी ट्रीटमेंट आणि गरिबासाठी वेगळी ट्रीटमेंट असं सुद्धा असतं प्रियानो. आमच्या हृदयात पक्षपात सुद्धा आहे काय. आमच्या हृदयात एकाविषयी राग आम्ही प्रियानो तसाच ठेवले काय. कारण भरपूर लोक असं म्हणतात तो माझ्याशी तसा वागला, ती माझी तशी वागली म्हणून मी कधीच तिला माफ करणार नाही. ती जर मेली तर मी तिच्या मातीला जाणार नाही आणि मी जर मेलो तर तिने यायचं नाही, असं लोकांच्या जीवनामध्ये असतं. देव जरी वरून आला तर मी त्यांना क्षमा करणार नाही, अशी लोक विचार करतात प्रियानो. पण ख्रिस्ती या नात्यानं जर आम्ही सर्व काय करतोय, परमेश्वर जर आम्हाला पाहायचं आहे, त्याचं मुख जर आम्हाला पाहायचं प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या हे दिवस आहेत की आमचं हृदय आम्ही शुद्ध करावं. हे दिवस आहेत की आमचं हृदय आम्ही देवाला आवडीचं असं बनवावं. हे दिवस आहेत की परमेश्वर जे आमचं हृदय पाहेल आणि त्याला आमचं हृदय पाहिल्यानंतर त्याला आनंद होईल. वरून स्वरूप नाही प्रियानो, वरून मी दिसतोय कसा, मी बोलतोय कसा, माझं बोलणं कसं आहे याच्यावरती नाही, पण तू माझं हृदय इतर लोकांसाठी कसं आहे, माझं हृदय माझ्या नातेवाईकांसाठी आहे याच्यावरनं प्रत्येकाचा न्याय निवड होणार प्रियानो. आणि परमेश्वर आज आम्हाला त्या गोष्टी शिकवत आहे. पुढे आपण वचन इर्मया 17 अध्याय 9 आणि 10 वचन. हृदय सर्वात कपटी आहे. वचन इथं सांगते हृदय सर्वात कपटी आहे प्रियानो. जी इर्मयाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं आणि इर्मया 17 मध्ये तो सांगतोय. वचन लक्ष देऊन ऐका प्रियानो, नोट डाऊन करून घ्या. बायबल तुमच्या हातात घ्या. तुम्ही सुद्धा बायबल ओपन करा. बायबल ओपन करून प्रत्येक शब्द आणि शब्द इथं बघा. मी स्वतःच सांगतो काय बायबल मध्ये सांगाल, तुम्ही सुद्धा चेक केलं पाहिजे. इथं वचन सांगते हृदय सर्वात कपटी आहे. पुढे काय सांगताय, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. हा पुढं त्याचा भेद कोणास समजतो. इथं परमेश्वर म्हणते हृदयाचा भेद कोणाला समजतो. कारण कसं असते, काय काय लोक मुखातून एक बोलतात आणि हृदयात एक ठेवतात. समोर एखादा आपला भावाला आल्यानंतर, बहीण एखादी आली किंवा नातेवाईक एखादी आल्यानंतर आम्ही त्याचं स्वागत करतोय, पाहुणचार करतोय, परंतु मनात अशी आम्ही विचार करतोय हा कधी जाणार, कशाला आलाय, एवढी लोक घेऊन आलाय, अगोदर परिस्थिती अशी आहे, कोरोनाची परिस्थिती आहे, काम नाही, व्यवसाय नाही, अगोदर आम्हालाच काय आणि एवढं कशाला आल्या ती मनात आम्ही विचार करतोय. किंवा एखादा देवाचा सेवक आम्हाला येतोय, भेटतोय, आम्हाला तो मार्गदर्शन करत असतोय, आम्ही ऐकतोय ते जाण परत काय सांगायला ते गेल्यानंतर परत त्याच गोष्टी आम्ही आमच्या कुटुंबामध्ये डिस्कस करतोय, बहीण भावामध्ये डिस्कस करतोय. परमेश्वर म्हणतोय की हृदय सर्वात कपटे आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. पुढे काय सांगताय, प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय छावून पाहतो, अंतर्याम पारखतो. परमेश्वर इथं म्हणतोय की प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे त्याच्या हृदयात ज्या गोष्टी आहेत, त्या हृदयातून ज्या विचार तो करतोय, त्याच्या हृदयात ज्या गोष्टी ठेवल्या त्या गोष्टीमुळे परमेश्वर म्हणतोय मी प्रत्येकाचे हृदय चाळून पाहतो. आज प्रियानो परमेश्वर जे आमचं हृदय चाळून पाहेल
परमेश्वर आमचं हृदय पारखेल तर प्रियानो आमच्या हृदयामध्ये देवाला आवडीच्या गोष्टी आहेत काय, आमच्या हृदयामध्ये इतरांना क्षमा आहे काय, आमच्या हृदयामध्ये कुणासाठी पक्षपात नाही, आमच्या हृदयामध्ये अमंगल गोष्टी नाही, आमच्या हृदयामध्ये शिवा शाप देणं अमंगल गोष्टी आमच्या हृदयामध्ये आम्ही साठवून ठेवलेल्या नाहीत काय. जर परमेश्वर आमचं हृदय पारखणार, जर चालणार तर आम्ही निर्दोष त्याच्यामध्ये सापडू शकतो काय. भले आमचं मुख चांगलं असेल, भले चांगल्या गोष्टी आम्ही बोलत असू, चांगल्या गोष्टी बोलून लोकांना आम्ही खुश करत असू, परंतु आमच्या हृदयात त्या लोकांविषयी काय आहे प्रियानो, त्या लोकांविषयी आम्ही काय ठेवतोय, त्या लोकांविषयी देश असणं, त्या लोकांविषयी आमच्या मनामध्ये राग असणं, त्या लोकांविषयी आमच्यामध्ये पक्षपात असणं, या जर गोष्टी आज आमच्या हृदयामध्ये आहे तर परमेश्वर म्हणतोय की प्रत्येकाचं हृदय चालतोय, प्रत्येकाचं हृदय चालतोय, प्रत्येकाचं हृदय चालतोय. या प्रियानो ही वेळ आहे आमचं हृदय आम्ही शुद्ध करावं. पुढे देवाचं वचन सांगते स्तोत्रसंहिता 24:3-4 मध्ये काय सांगते प्रियानो, स्तोत्रसंहिता 24:3-4 वचन. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, ज्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असतेकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो. आणि तो वचन सांगते, दावीद म्हणतोय स्तोत्रसंहिता 24:3-4 मध्ये की परमेश्वर डोंगरा बाबांनो कोण चढेल, कोण त्या परमेश्वर जवळ जाईल. डोंगराचा अर्थ परमेश्वर समोर कोण जाईल, परमेश्वराला कोण पाहिल, कोण पाहिल. ज्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, ज्याच्याकडे भरपूर इस्टेट आहे, तो भरपूर चांगलं गीत म्हणतोय, तो भरपूर चांगली आराधना करतोय, तो भरपूर सगळ्या गोष्टी करतोय, या गोष्टी तर असतील प्रियानो, पण देवाचं वचन इथं सांगते परमेश्वर म्हणतोय की सगळ्यापेक्षा ज्याच्या हातानं कधी कपट केलं नाही किंवा ज्याच्या हृदयात अशुद्धता नाही तेच परमेश्वराच्या डोंगरावर उभा राहतील आणि तेच परमेश्वरा पाहतील. प्रियानो आज आमच्या समोर हे पवित्र देवाचं आलं असताना आम्ही आज काय पाहतोय प्रियानो, आम्ही आज काय पाहताय, आम्ही परमेश्वराला जर पाहायचं आहे, आम्ही परमेश्वरच्या डोंगरावरती जायचं आहे, आमचं हृदय शुद्ध आहे काय. दावीद तर म्हणतोय बाबांनो तुमची प्रॉपर्टी, तुमचे इस्टेट, तुमचं बँक बॅलन्स किंवा तुमचं टॅलेंट किंवा तुमची ज्ञान बुद्धी परमेश्वर समोर तुम्हाला उभा करू शकत नाही. ज्याचं हृदय शुद्ध आहे तोच परमेश्वर समोर उभा राहू शकतो का, कारण परमेश्वर शुद्ध आहे, तो पवित्र आहे, त्याच्यासारखा कोण नाही. जर आम्हाला एखाद्या माणसाबरोबर जर बराबरी करायला लागते, आम्हाला त्याच्या लेवलचं व्हायला लागतं प्रियानो. जर परमेश्वराला जर आम्हाला बघायचं आहे, त्या समोर जर जायचं आहे, आमचं हृदय शुद्ध पाहिजे. आज आमचं हृदय शुद्ध आहे काय प्रियानो, आज आमचं हृदय शुद्ध आहे काय, आम्ही चेक करूया. जर परमेश्वराच्या डोंगरावरती आम्हाला उभा राहायचं आहे तर आम्ही बघूया की आमचं हृदय कसं आहे, का आमच्या हृदयामध्ये कपट आहे, का आमच्या हृदयामध्ये पक्षपात आहे. गरिबांसाठी आमचं एक बोलणं, श्रीमंतासाठी एक बोलणं. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलंय की जेव्हा तुम्ही गरीब येतो त्या गरीबांमध्ये तू खाली बस रे, श्रीमंतासाठी तुम्ही मेज चांगलं साठवताय. तुम्ही म्हणताय, याकोब म्हणतोय त्याच्यासाठी चांगली तुम्ही खुर्ची लावताय आणि त्याला म्हणताय तू इथं बस, तू गरीबामध्ये तू खाली बस रे. आमच्या हृदयामध्ये गरिबांसाठी काय आहे, आमच्या हृदयामध्ये श्रीमंतासाठी काय आहे, आम्ही पक्षपात साठवलाय का प्रियानो. कारण आमचं हृदय अशुद्ध आहे का आमचं हृदय शुद्ध आहे. आम्ही नेत्र तर परमेश्वराकडे लावतोय, आम्ही चर्च मध्ये गेला असताना नेत्र तर आमच्या देवाकडे जागतोय, पण तू आमचं हृदय कुठं आहे. चर्च मध्ये असताना देवाच्या सांध्यात असे किंवा प्रार्थना करत असताना देवाच्या सांध्यात आमचे नेत्र जागाचं हृदय पण तिथंच आहे का. हृदय बाहेरच्या गोष्टीमध्ये, अमंगल गोष्टीमध्ये, अमंगल गोष्टीचा विचार करण्यामध्ये आमचं हृदय घडलेलं आहे प्रियानो. देवाचं वचन सांगते परमेश्वर डोंगरावर कोण उभा आहे, कोण उभा आहे, ज्याचं हृदय स्वच्छ आहे. आज जर परमेश्वर समोर तुम्हाला जायचं आहे, त्याला बघायचं आहे प्रियानो, आमचं हृदय स्वच्छ करायची वेळ आहे. ज्या लोकांविषयी तुमच्या मनामध्ये द्वेष असेल, ज्या लोकांविषयी तुमच्या मनामध्ये राग असेल, कुणाला तुम्ही क्षमा केली असेल, तो राग अजून तुमच्या जीवनामध्ये असेल, कदाचित ते लोक तुमच्याबरोबर वाईट वागले असतील, कदाचित तुमच्याविषयी तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला खाली पाडण्यासाठी, तुम्हाला खाली खेचण्यासाठी कारस्थान करून तरी प्रयत्न केले असते, तरी सुद्धा देवाचं वचन सांगते तुमच्या हृदयामध्ये त्या लोकांसाठी क्षमाच पाहिजे. जर आम्ही क्षमा करत नाही, वचन सांगते की जे वचन सांगते की जे मत्तई 5:8 प्रमाणे अंतःकरण शुद्ध ते धन्य तेच देवाला पाहतील. जर आम्हाला देवाला पाहायचंय प्रियानो, आमचं अंतःकरण शुद्ध आहे काय. वचन सांगते परमेश्वर डोंगरावरती कोण उभा राहील, ज्याचं हृदय स्वच्छ आहे. जर आमचं हृदय स्वच्छ आहे तर परमेश्वरच्या डोंगरावरती आम्ही उभं राहील प्रियानो. पुढे देवाचं वचन काय सांगते आपण वाचूया प्रियानो. मत्तई याचा 15वा अध्याय 18 आणि 19 वचन. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटळते. प्रियानो वचन सांगते की जे माणसाच्या तोंडात येते
ती तोंडात कुठून येते? अंतःकरणात येते. अंतःकरणात ज्या गोष्टी त्याने साठवून ठेवल्या, जे काही साठवून ठेवल्या असतील, चांगल्या असतील, वाईट असतील, प्रत्येक गोष्टी वचन सांगते ज्या अंतःकरणात त्याने साठवून ठेवल्या त्याच गोष्टी मुखावाटे त्याच्या बाहेर पडतात. त्याने अंतःकरणात जे साठवून ठेवले. वचन काय सांगते प्रियानो पुढे, की काय सांगते? आपण वाचा पुढे वचन वाचा. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळ ही निघतात. वचन सांगते तुमच्या अंतःकरणातून काय येते? दुष्ट कल्पना येते. तुमच्या अंतःकरणातून व्यभिचार, जार कर्म, खून, चोऱ्या आणि खोट्या साक्षी तुमच्या अंतःकरणातून येतात. आमच्या अंतःकरणात काय प्रियानो? आपण आमच्या अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टी साठवून ठेवल्या का आमच्या अंतःकरणामध्ये खोट्या साक्षी, शिवीगाळी, अमंगळ गोष्टी, जार कर्म या गोष्टी आमच्या हृदयामध्ये आम्ही साठवून ठेवल्या? प्रियानो, आम्ही स्वतःला तपासूया की प्रभू माझ्या मुखात काय येते. प्रभू जिथे सांगतात मत्ते 15:18-19 मध्ये, बाबांनो हे लक्षात ठेवा, मुखात कुठून येणार? ज्या अंतःकरणात आहे. नाही, माझ्या अंतःकरणात मी चांगलं ठेवलेलं आहे आणि मुखात वाईट येणार असं कधीच नाही. किंवा माझ्या अंतःकरणात वाईट ठेवले आणि माझ्या मुखातून चांगले ना असं कधीच नाही. आम्ही फसवायचा प्रयत्न करत असेल, मी माझ्या अंतःकरणात तुमच्याविषयी काय नाही, माझ्या अंतःकरणात तुमच्याविषयी क्षमा आहे, माझ्या अंतःकरणात तुमच्याविषयी काहीच नाही म्हणून आम्ही मुखाने बोलत असेल, परंतु जोपर्यंत आम्ही अंतःकरणापासून क्षमा करत नाही प्रियानो, आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही, आम्ही देवाला पाहू शकत नाही. भरपूर वर्षापूर्वी घडलेली एक साक्ष आहे, युट्यूबला सुद्धा ती साक्ष आहे, परंतु तुम्ही बघू शकता. देवाचे एक सेवक होते, डॅनियल पास्टर त्यांचं नाव आहे आणि ते आफ्रिकेमध्ये आहेत. अजून सुद्धा ते देवाची सेवा ते करतात. काही कारणास्तव त्यांच्या आणि त्यांच्या मिसेसचं भांडणं लागलं आणि भांडणं एवढ्या जोरदार रीतीने झालं की एकमेकाला त्यांच्याविषयी राग आला, एकमेकाविषयी भरपूर गोष्टी तिने एकमेकाविषयी बोललेत आणि त्या रागामध्ये पास्टरने काय केलं की आपल्या रूम मध्ये गेलेत. तिने आपला दरवाजा बंद केला आणि बंद केल्यानंतर ते बसलेत प्रियानो. बसल्यानंतर थोड्या वेळानं तिच्या बायकोला हृदयात कसतर वाटलं. तिने दार वाजवलं आणि म्हणले की दार उघडा, मला क्षमा करा, मी माफी मागतो, मी चुकून तुम्हाला बोललो. तिने दार वाजवण्याचा प्रयत्न केला, भरपूर वेळ तिने ट्राय केला, परंतु दार काय तिला आतून जे देवाचे सेवक होते तिने उघडलं नाही. आणि एकदा मग तिने उघडलं आणि त्या रागातच तिने बाहेर पडले. ते म्हणते मला क्षमा करा, मी चुकलो, पण न क्षमा करता ते गेलेत. गाडीत बसलेत प्रियानो. गाडीत बसल्यानंतर त्याच रागामध्ये स्पीड मध्ये जायत होते आणि जायत असताना मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, त्याचा ऍक्सिडेंट झाला. ते तिथंच एक्सपायर झालेत, वारलेत. मेल्यानंतर प्रियानो, मेल्यानंतर देवाचा सेवक होतोय, सेवा करतो ते, वास्तविक तिने स्वर्गात जायला पाहिजे, पण जेव्हा ते मेलेत प्रियानो, पहिले जर कुठे गेले असतील तर ते नरकात केलेत प्रियानो, नरकात केले. कारण का? आपल्या हृदयामध्ये तिच्या मिसेसला, त्यांच्या बायकोला त्यांनी क्षमा केलाय. देवाची कृपा त्यांच्यावरती, ती देवा परत त्यांना स्वर्गात घेऊन गेला, परत पाठीमागं पाठवलं. परंतु या पुढच्या गोष्टी आहेत प्रियानो. परंतु देवाचा सेवक किंवा एखादा ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा तो देवाचं नाव घेतोय, देवाचं नावाचे गजर तो गातोय, ते देवाची भक्ती करतोय, वचन शिकवतोय किंवा वचनाचं तो पालन करतोय, परंतु जर त्याच्या हृदयामध्ये ज्या गोष्टी जर नसतील, क्षमा नसतील, तिचं हृदय जर स्वच्छ नसेल प्रियानो, तर तो स्वर्गामध्ये जाईल काय याचा विचार आपण केला पाहिजे. मी आज माझं हृदय स्वच्छ आहे काय? मी स्वर्गामध्ये जाऊ शकतोय काय? मी देवाला बघू शकतोय काय? देवाचे तो वचन सांगते तुमच्या मुखात कुठून येणार? ज्या अंतःकरणामध्ये तुम्ही साठवले तेच येणार प्रियानो. माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही काय साठवले? माझ्या अंतःकरणामध्ये खरोखर लोकांसाठी प्रेम आहे काय? माझ्या अंतःकरणातून मी लोकांना क्षमा केले काय? माझ्या अंतःकरणातून मी लोकांविषयी द्वेष काढून टाकलाय काय? माझ्यापेक्षा जर एखादा व्यक्ती चांगला व्हायलाय, पुढे व्हायलाय, माझ्यापेक्षा जर माझ्या शेजारीची चांगली उन्नती व्हायला, माझ्यापेक्षा जर माझा सहकार्य त्याची उन्नती व्हायला आणि ते उन्नतीत असताना माझ्या हृदयामध्ये त्याच्याविषयी आनंद आहे काय? मी त्याच्याविषयी आनंद म्हणतोय काय? का प्रियानो, मी त्याच्याविषयी द्वेष करतोय. भरपूर लोकांचा स्वभाव असा असतोय, एका भावाला भेटणार त्याला काहीतरी सांगणार, त्याच्यानंतर दुसऱ्या भावाला भेटणार त्याच्याविषयी त्याला सांगणार, त्याच्याविषयी त्याला सांगणार आणि लोकांमध्ये ते भांडणं लावून दोघं एकमेकासाठी मी किती चांगला आहे तो मधला माणूस असं दाखवत असतोय. अशा गोष्टी भरपूर लोक करत असतात प्रियानो. वचन इथे सांगते आमचं अंतःकरण आम्ही बदललं पाहिजे. प्रभूचं वचन सांगते मत्ते 5:8 मध्ये, ज्या अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील. आम्ही देवाला पाहिलं पाहिजे प्रियानो. देवाला जर बघायचं आहे, आमचं अंतःकरण आम्ही शुद्ध ठेवलं पाहिजे. इथं देवाचं वचन सांगते की तुमच्या हृदयात जे आहे तेच मुखातून येतं, तुमच्या अंतःकरणात जे आहे तेच मुखातून येतं. आमच्या अंतःकरणात आम्ही काय साठवलंय? आम्ही आमच्या अंतःकरणात इतरांविषयी द्वेष साठवलाय काय? इतरांविषयी आम्ही इतर लोकांना नाव ठेवतोय काय? आमच्या अंतःकरणात इतरांविषयी पक्षपात आहे का? आमच्या अंतःकरणात आम्ही प्रियानो क्षमा ठेवलेला आहे. लोक माझ्याशी काही वागू द्यात, लोक माझी कशी वागू द्यात, मला बडबडतील, माझी सासू माझ्याविषयी काही बोलल, मला निंदा ठेवल, माझं नाव ठेवल, मला काही करू दे, पण तू माझं हृदय माझ्या सासूसाठी नेहमी क्षमाचे असणार. माझं हृदय माझ्या सासूसाठी नेहमी
आनंदाचं असणार. हे आज आमच्या जीवनामध्ये काय ख्रिस्ती लोक आम्ही जीवन जगत असताना साडू जरी असतील, मेवणे जरी असतील, मेवणे जरी असतील, तरी एकमेकाच्या हृदयात एकमेकाविषयी द्वेष आहे. आम्ही चांगल्या गोष्टी समोर बोलतोय, पण तू माघारी आमच्या हृदयात ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आम्ही डिस्कस करून आम्ही एकमेकाला दोष लावणं, एकमेकाविरुद्ध निंदा करणं, एकमेकाविरुद्ध चाडी करणं, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. काय प्रभू, आमचं हृदय ही बदलण्याची वेळ आहे. आमचं हृदय ही शुद्ध करण्याची वेळ आहे. की म्हणलं पाहिजे प्रभू माझं हृदय तू शुद्ध कर. भले माझ्या बरोबर काही लोक कशी वागले असतील, परंतु माझं हृदय स्वच्छ आहे. कारण देवाचे महान सेवक डीजेस दिनाकरन जेव्हा कधी संदेश सांगायचे, प्रत्येक वेळी जेव्हा ते संदेश सांगत असताना जेव्हा ही सिच्युएशन येईल त्यावेळी ते सांगायचे की माझं हृदय नेहमी लोकांसाठी शुद्ध आहे. बरे लोक मला शत्रू मानत असतील, परंतु माझ्या जगामध्ये माझ्यासाठी कोणीच शत्रू नाही, एकच शत्रू आहे, तो म्हणजे शैतान. देवाचे एवढे महान सेवक प्रियानो, आशीर्वाद त्यांच्याद्वारे भारत झाला, जगातले भरपूर देश त्यांच्याद्वारे आशीर्वाद झाले. हे त्यांचं हृदय होतं प्रियानो. आज आम्ही आमच्या हृदयामध्ये कुणाला शत्रू मानले, आज आम्ही आमच्या हृदयामध्ये कुणाला शत्रू मानले प्रियानो. आम्ही काय विचार करतोय, आमचे कोण शत्रू आहेत का? एक लक्षात ठेवा, एकच शत्रू आहे, तो म्हणजे शैतान. आम्ही आमच्या सासूला शत्रू मानले काय, आमच्या सासऱ्याला शत्रू मानले काय, आमच्या शेजाऱ्याला शत्रू मानले काय, आमच्या सख्या भावाला, आमच्या चुलत भावाला, आमच्या रिलेटिव्हला आम्ही शत्रू मानले काय? देवाचं इथं वचन सांगते की जे तुमच्या हृदयात आहे तेच मुखात आहे. आमच्या हृदयात काय? कारण वचन सांगतं पहिले शमूएल 16:7 प्रमाणे परमेश्वर हृदय पाहतोय प्रियानो. परमेश्वर आज प्रत्येकाचं हृदय पाहताय, प्रत्येकाचं हृदय पाहताय, प्रत्येकाचं हृदय पाहताय. तुमच्या हृदयामध्ये इतर लोकांसाठी काय? पुढे देवाचं वचन काय सांगते प्रियानो? मत्तई 12 अध्याय आणि 34 वचन. मत्तई 12:34. अहो सापांच्या पिल्ल्यांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. येशू ख्रिस्त म्हणतात की जे अंतःकरणात भरलेलं आहे तेच मुखावाटे निघणार. प्रियानो, आज आमच्या अंतःकरणात काय? फक्त मुखात आम्ही देवाची स्तुती करतोय, फक्त मुखातून आम्ही प्रार्थना करतोय, मुखातून फक्त आम्ही आशीर्वाद देतोय, मुखातून आम्ही देवाचं नाव गौरव करतोय, इतर लोकांचा सन्मान फक्त मुखातून करतोय. या सगळ्या गोष्टी का आमच्या अंतःकरणातून येतात प्रियानो. देव बाप आज प्रत्येकाचं अंतःकरण बघत आहे, प्रत्येकाचं अंतःकरण बघत आहे, प्रत्येकाचं अंतःकरण बघत आहे प्रियानो. आणि त्या अंतःकरणाच्या हिशोबानं परमेश्वर प्रत्येकाला वचन सांगताय. आपण इर्म्यामध्ये वाचल्याप्रमाणे तो प्रतिफळ देणारा देव आहे. आमचं अंतःकरण आम्ही बघूया की देवा माझ्या अंतःकरणामध्ये या गोष्टी आहेत, माझ्या अंतःकरणातून त्या गोष्टी जर तू परमेश्वर पित्या जर काढून टाकणार तर मला सहाय्य तू कर प्रभू, मला सहाय्य कर, मला माझ्या जीवनातून त्या गोष्टी काढायच्या आहेत. पुढे देवाचं वचन काय सांगते आपण प्रियानो वाचूया. आम्ही शौलाच्या विषयी बघणार आहोत की शौल एक राजा होता. तुम्हाला माहित आहे मग सांगल्याप्रमाणे इस्रायलचा पहिला राजा. पण तू ज्या गोष्टी जीवनामध्ये घडल्या, शौलानंतर जो कोण राजा झाला तो दावीद. शौलाच्या चुकीमुळे देवानं त्याच्यामधून पवित्र आत्मा काढून घेतला, त्याच्यामध्ये दुरात्मा आला. आणि दुरात्मा आल्यानंतर स्वतःचा सहकारी जो दावीद होता त्याच्याविषयी त्याच्या मनात काय होते? पहिले शमूएल याचा 18 अध्याय 7 ते 8-9 वचन आपण वाचा प्रियानो. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येण्याप्रमाणे म्हणत, शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेवला. दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठाई देवाकडील दुरात्मा जोराने संचरला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवित होता आणि शौलाच्या हाती भाला होता. प्रणित वचन सांगते की जेव्हा दाविदानं गल्ल्यातवरती विजय मिळवला, स्त्रिया तिथं बाहेर आले. बाहेर आल्यानंतर वचन सांगते की स्त्रियांनी काय केलं? नृत्य करायला लागले. नृत्य करत असताना शौलानं सांगितलं, शौलाविषयी लोकांनी म्हटलं की शौलानं हजारो वधलेत पण तू दाविदानं लाखो वधलेत. असं बोलल्यानंतर ते ऐकून वचन सांगते शौलाला फार क्रोध आला आणि त्या दिवसापासून त्यानं दाविदावरती डोळा ठेवला. त्यानं त्याच्या हृदयात दाविदाविषयी द्वेष एक जलस्फीट काम करू लागला. मुखातून तो म्हणत होता की दावीद माझा असा आहे, दावीद माझा तसा आहे. पुढे जर आपण वचन वाचलं 18 अध्याय जर पूर्ण वाचलं तुम्ही 18, 19, 20, 21 हे वचन वाचत जाणार. हे अध्याय जर तुम्ही वाचत जाणार प्रियानो, इथं वचन सांगते 13 जर वचन वाचलं 13 वचनामध्ये दावीदाला शौलानं त्याचा शस्त्रपती केला, त्याचा एक अधिकारी केला. पुढे सांगते की दाविदाने त्याच्यासाठी त्याला जावाई केला, सगळ्या गोष्टी केल्या.
त्याचा शतापती त्याने केला, त्याला एक अधिकारी केला, किंवा त्याच्यानंतर त्याने जावाई केला, चांगल्या चांगल्या गोष्टी तर बोलत होता, परंतु त्याच्या मनात त्याच्या दाविदाविषयी द्वेष होता, त्याच्या मनात दाविदाविषयी क्रोध होता. आणि प्रियानो, या क्रोध असल्यामुळं जर प्रियानो वचन जर आपण 10वं वचन सांगितलं की जो जलस्पीड त्याच्यामध्ये काम करता, तो काम करत असल्यामुळं देवाचं वचन सांगते देवानं पवित्र आत्मा काढून घेतला आणि दुरात्मा त्याच्यामध्ये तेव्हापासून कार्य करू लागला प्रियानो. आणि द्वेष करण्यामुळं दाविदाला तो आपला शताधिपती त्याने केलं होतं, तो अधिकारी केला होता, दाविदाला त्याने आपलं जावाई केला होता, परंतु त्याच्या हृदयात दाविदासाठी द्वेष होता, त्याच्या हृदयात दाविदासाठी क्रोध होता. त्या दिवसापासून वचन सांगते दाविदाला कसं मारायचं, कसं ठार करायचं, हृदयात त्याच्यामध्ये प्लॅन सुरू होते. दाविदाविषयी त्याने चांगल्या गोष्टी बोला, त्याला जेवायला सुद्धा बोलवलं, त्या सगळ्या गोष्टी त्याने केला, परंतु त्याच्या हृदयात दाविदाला मारण्यासाठी होतं प्रियानो. आणि वचन सांगते जेव्हा या गोष्टी जीवनामध्ये सुरू झाल्या प्रियानो, देवाचा आतमध्ये जीवनातून गेला, दुरात्मा जेव्हा काम करू लागला, एका दिवशी पूर्ण शाऊल आणि त्याच्या कुटुंबाचा नाश झाला प्रियानो. देवानं इस्रायलचा निवडलेला पहिला राजा, देवानं अभिषिक्त केलेला पहिला राजा, एवढा अभिषेक त्याला केला होतं, एवढं देवानं त्याला इस्रायलचा राजा केलं होतं, एवढं केलेलं असताना सुद्धा एक छोटा सहकारी त्याला चांगलं उत्तेजन मिळालं किंवा त्यानं त्याचं चांगलं नाव लोक घ्यायला म्हणून द्वेष करणारा स्पिरिट त्याच्यामध्ये घुसल्यानंतर प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, दाविदाला तेव्हापासून देवाचा आत्मा सोडून गेला आणि तेव्हापासून दुरात्मा त्याच्यामध्ये कार्य करू लागला. आणि एक वेळ अशी आली त्या दाविदाच्या जीवनामध्ये त्याने बघितलं की शौलाचा पूर्ण कुटुंबाचा शौला सकट नाश झाला प्रियानो. आमच्या जीवनामध्ये असं नको प्रियानो. आमच्या जीवनामध्ये जर देश कुणाविषयी आहे, जरी आम्ही मुखाने त्याला त्याचा सन्मान करत असेल, जरी मुखाने आम्ही बोलत असेल, देवाचं वचन आपण वाचल्याप्रमाणे पहिले शमूएल 16:7 प्रमाणे प्रियानो की परमेश्वर हृदय पाहतोय आणि हृदय पाहत असताना माझ्या प्रियानो त्या हृदयाच्या प्रमाणे प्रत्येकाला प्रतिफळ देतोय. आमच्या हृदयामध्ये काय प्रियानो, शौल तर दाखवत होता की दावीद मी तुझ्यावर प्रेम करतोय, दावीद तू माझा जावाई हो, दावीद तू माझ्या सैन्यामध्ये मोठा अधिकारी हो, तो हृदयातून दाखवत होता. पण त्याच्या हृदयात त्याने द्वेष साठवला होता, त्याच्या हृदयात दावीदला कधी मारायचं या गोष्टी होत्या, त्याच्या हृदयात दावीदासाठी क्रोध होता. प्रियानो, आमचं हृदय आम्हाला बदलायचं आहे, आमचं हृदय आम्हाला बदलायचं आहे. आमच्यासाठी कुणी काय केलं असेल, आमच्यासाठी कुणी काही प्लॅन केला असेल, परंतु आमच्या हृदयामध्ये नेहमी क्षमा असली पाहिजे. आमच्या हृदयामध्ये इतरांची उन्नती बघून आम्हाला आनंद झाला पाहिजे, नाही इतरांची उन्नती बघून आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी द्वेष येतोय काय, इतरांची उन्नती बघून आमच्या हृदयामध्ये जलस्पीड येतोय काय, इतरांची उन्नती बघून आमच्या जीवनामध्ये प्रियानो द्वेष येतोय काय, क्रोध येतोय काय, पक्षपात येतोय काय, अक्षमा करायचं हृदय आमच्यामध्ये काय प्रियानो, ही वेळ आहे आमचं हृदय आम्ही बदलाव प्रियानो. शौलानं त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठेवल्या, क्षमा केलं नाही, किंवा शौलानं आपल्या जीवनामध्ये राग ठेवला, द्वेष ठेवला आणि एका दिवसामध्ये त्याच्या कुटुंबाचा नाश झाला प्रियानो. आज आमचं जीवन आम्ही बदलूया प्रियानो. आज आमचं जीवन आम्ही परमेश्वर समर्पण की देवा माझ्या जीवनातून ज्या गोष्टी तुला न वाटते काढून टाक, या भावाविषयी, या बहिणीविषयी, माझ्या सासूविषयी, माझ्या सासऱ्याविषयी, माझ्या रिलेटिव्ह विषयी, माझ्या सहकार्याविषयी, माझ्या कामामध्ये असलेले माझ्या सहकार्याविषयी, माझ्या बॉस विषयी, माझ्या व्यवसायामध्ये जे लोक आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये द्वेष आहे, राग आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या हृदयातून प्रत्येक गोष्टी तू काढून टाक. आणि मग तुम्हाला सांगू द्या प्यारो, जेव्हा तुम्ही सांगणार परमेश्वर आज प्रत्येकाला स्पर्श करणार, परमेश्वर आज प्रत्येकाला स्पर्श करणार. प्रियानो, पुढे आपण बघूया की प्रियानो यहूदा इस्करियोत तुम्हाला माहित आहे, यहूदा इस्करियोत 12 शिष्यामधला प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेला एक शिष्य होता आणि त्यानं येशू ख्रिस्ताला धरून दिलं. वचन आपण वाचूया प्रियानो, योहान याचा 13वा अध्याय आणि 27 वचन. योहान 13:27. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करावायचे आहे ते लवकर करून टाक. हे शेवटच्या भोजनाच्या गोष्टी आहेत प्रियानो. जर योहान 13वा अध्याय तुम्ही वाचाल, सुरुवात जर तिथून करून योहानच्या 13वा अध्यायाची हेडलाईन्स तिथे आहे की येशू ख्रिस्ताने शिष्याचे पाय धुतले. आता मला तुम्हाला सांगू द्या की यहूदा इस्करियोत 12 शिष्यांमधला होता. यहूदा इस्करियोतला लोक ओळखायची की हा येशूचा शिष्य आहे. यहूदा इस्करियोतला ओळखायची की लोक की हा सुद्धा येशूचा फॉलोवर आहे, येशूच्या पाठीमागे जातोय, येशूचा तो अकाउंटंट आहे, येशूचे पैसे तो सांभाळतोय, येशू त्याच्यावरती सुद्धा जबाबदारी देतात, काही खरेदी करण्यासाठी त्याला सुद्धा पाठवतात. ते सुद्धा 12 शिष्यासारखा तो गेला, त्याने सुद्धा चिन्ह चमत्कार केले, त्याने सुद्धा भूत काढली. परंतु प्रियानो, जेव्हा वचन सांगते की त्यानं हृदय आपलं बिळगवलं, ते येशू ख्रिस्ताबरोबर शेवटलं भोजन घ्यायसाठी तिथं होता. येशू ख्रिस्ताने त्याचे पाय धुतले. येशू ख्रिस्तांना माहित होतं की यहूदा इस्करियोत मला पकडून देणार आहे, तरी सुद्धा त्याने त्याचे पाय धुतलेत. प्रियानो, त्याच्या मनात यहूदा इस्करियोतविषयी काय नव्हतं.
त्याला माहित होतं येशू ख्रिस्ताना यहूदा इस्करियोत मला धरून देणार आहे, परंतु येशू ख्रिस्ताच्या हृदयात त्याच्यासाठी क्षमा होती, त्याच्यासाठी प्रीती होती, त्याच्यासाठी दया होती. येशू ख्रिस्तानं बाकीच्या शिष्यांचे जसे पाय धुतले तसे येशू ख्रिस्तानं स्वतः प्रियानु यहूदा इस्करियोत सुद्धा पाय धुतले. त्यानं म्हटलं नाही हा मला धरून देणार आहे, मी याचं काय पाय धुणार नाही. येशू ख्रिस्ताने त्याचा द्वेष केला नाही, त्याच्यावरती राग केला नाही. येशू ख्रिस्त म्हटले घास दिल्यानंतर तुला जे काय करायचं कर आणि तू जा. यहूदा इस्करियोत येशू बरोबर 3.5 वर्ष होता प्रियानु. 3.5 वर्ष त्यानं येशू ख्रिस्ताबरोबर सेवा केली आणि सेवा करत असताना सुद्धा त्याचं हृदय पूर्णतेने देवाला समर्पण केलं आहे. आज आम्ही देवामध्ये 10 वर्ष 5 वर्ष किती वर्ष देवामध्ये आमचं हृदय आम्ही देवाला पूर्ण समर्पण केले काय प्रियानो? का अजून आमच्या हृदयातला एक भाग, एक गोष्ट, अर्धा भाग आम्ही राखून ठेवलाय? अजून सुद्धा आम्ही आमच्या हृदयांमध्ये इतरांविषयी क्षमा न नसणं, इतरांविषयी क्रोध, द्वेष या गोष्टी साठवून ठेवल्यात प्रियानो. येशू ख्रिस्ताला स्वतःला माहित होतं की यहूदा इस्करियोत मला धरून देणार आहे, यहूदा इस्करियोत माझ्याविषयी जे काय त्याने प्लॅन केलाय तो करणार आहे. त्याच्या मनात, त्याच्या हृदयात पैशाविषयी लालसा आहे, त्यासाठी तुम्हाला विकणार आहे. तरी सुद्धा येशू ख्रिस्ताने त्याचे पाय धुतले. तरी सुद्धा येशू ख्रिस्तानं 3.5 वर्ष यहूदा इस्करियोत संगती होते, कधीच पक्षपात केला नाही, कधीच त्याच्या विरुद्ध कुणाला सांगितलं नाही. नेहमी त्याच्या संगतीत असायचे, नेहमी त्याला सुधारण्याची संधी द्यायची, नेहमी त्याच्यावरती प्रेम करत राहायचे प्रियानो. आज आमचं जीवन येशू ख्रिस्तासारखं आहे काय? येशू ख्रिस्ताला माहिती होतं आम्हाला धरून देणार आहे, तरी सुद्धा येशू ख्रिस्ताने त्याचे पाय धुतलेत प्रियानो. आमचं हृदय तसं आहे काय प्रियानो? माझ्याविषयी जे लोक प्लॅन करतात, माझ्याविषयी जे लोक बोलतात, माझ्याविषयी काही बोलणारे असू देत, माझ्याविषयी काही प्लॅन करणारे असू देत, पण तू माझं हृदय नेहमी त्या लोकांसाठी स्वच्छ आहे, माझं हृदय नेहमी त्या लोकांसाठी शुद्ध आहे. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत काय प्रियानो? येशूचा शिष्य आम्हाला असंच बनता होत नाही. शिष्याला म्हणतील जसा गुरु आहे तसा शिष्य असला पाहिजे. आमचा गुरु असा होता ज्या वधस्तंभावरती गेला, ज्या लोकांना खायला घातलं, ज्या लोकांना त्यानं बरं केलं, आंधळ्याला दृष्टी दिली, पांगळ्यानं पाय दिलं, लोकांना मेल्यातून उठवलं. भरपूर लोक जेव्हा त्याच्या पाठीमागे होते त्यांना भूक लागली, खायला घातलं. त्याच लोकांनी त्याच्यानंतर त्याच शास्त्री पुरुषांनी त्याला वधस्तंभावर मारलं. वधस्तंभावरती गेला असताना सुद्धा म्हणले की बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करते त्यांना कळत नाही. बाप्पा हे हृदय आमचं आहे काय? हे हृदय आमचं आहे काय प्रियानो? हे हृदय आमचं आहे काय? जे शिष्य आम्ही जर येशू ख्रिस्ताचे म्हणतोय, जो आमचा गुरु होता, ज्याने आम्हाला शिकवत आहे, जो आम्हाला चालवत आहे, त्या येशू जर आम्ही फॉलोअर म्हणतोय, तर आमचं हृदय इतरांना क्षमा करण्यासाठी आहे काय? का आमच्या हृदयामध्ये पक्षपात असणं, गरिबांविषयी वेगळा नाही, गरिबांविषयी वेगळं बोलणं, श्रीमंतांविषयी वेगळं बोलणं, श्रीमंतांसाठी वेगळे ट्रीटमेंट आमच्या जीवनामध्ये आहे काय? येशू ख्रिस्ताने कधी पक्षपात केला नाही. जो शत्रू त्यांना धरून देणार होता, त्या शत्रूविषयी सुद्धा त्यांनी पक्षपात केला नाही. तर प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही पक्षपात करतोय काय? आमच्या जीवनामध्ये आम्ही पक्षपात करतोय काय? इतरांविषयी आमचे पक्षपात आहे काय? श्रीमंतासाठी पक्षपात, गरिबांसाठी वेगळ्या गोष्टी आमच्या जीवनात आहे काय? येशू ख्रिस्ताने केलं नाही प्रियानो. यहूदा इस्करियोतनं येशू ख्रिस्तासाठी मनात पैशासाठी तो मोह ठेवला, धरून दिलं. आणि तुम्हाला माहित आहे प्रियानो, यहूदा इस्करियोतचा नाश झाला, स्वतः गेला, त्याने गळफास लावला आणि आपलं जीवन त्याने संपवलं प्रियानो. जेव्हा आमच्या हृदयामध्ये आम्ही इतरांविषयी द्वेष ठेवणार, जेव्हा आमच्या हृदयामध्ये इतरांविषयी प्रियानो क्रोध असणार, आमच्या हृदयामध्ये इतरांविषयी क्षमा नसणार, माझ्या प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, त्यावेळी शेवटपर्यंत जर याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील, त्या नाशाकडे आम्हाला घेऊन जात आहेत. शौलाचा जसा नाश झाला, यहूदा इस्करियोतचा जसा नाश झाला, आज आमच्या नाशाला आम्ही कारणीभूत होणार प्रियानो. जर आमच्या जीवनामध्ये भरपूर वर्षापासून असलेले आजार जर जायत नाहीत प्रियानो, भरपूर देवाच्या सेवकाकडून कदाचित तुम्ही प्रार्थना करून घेतली असाल, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला उन्नती मिळत नाही आहे, तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला चालवत नाही काय प्रियानो? पवित्र आत्मा तुम्हाला सोडून गेलाय काय? तर आमचं हृदय आम्ही चेक करूया. माझ्या व्यवसायामध्ये उन्नती काय नाही होत? माझ्यामध्ये असलेला जुनाट आजार मला सोडून का नाही जात? किंवा मी जेव्हा इतर लोकांसाठी प्रार्थना करतो, माझ्या प्रार्थनेचं उत्तर काय येत नाही? माझं हृदय खरोखर शुद्ध आहे का प्रियानो? वचन सांगते मत्ती 5:8 मध्ये, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. माझं हृदय इतर लोकांसाठी शुद्ध आहे का प्रियानो? देवाचं वचन पुढे काय सांगतंय आपण वाचा प्रियानो. यशाया याचं 29 अध्याय आणि 13 वचन. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्याने पडवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. इथं परमेश्वर म्हणतायत हे लोक असे आहेत की माझ्या जवळ येतात, परंतु मुखानं माझा सन्मान करतात. आणि परमेश्वर म्हणताय प्रियानो, तुटलेलं अंतःकरणानं की यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे.
मुखानं म्हणतात देवा आम्ही तुझी स्तुती करतो, मुखानं म्हणतात देवा आम्ही तुझी आराधना करतो, मुखानं म्हणतात की प्रभू तू चांगला आहेस, मुखानं म्हणतात की देवा आम्ही इतरांना क्षमा केलेला आहे, पण तू अंतःकरण यांचं माझ्यापासून दूर आहे. खरोखर जे मुखातून आम्ही गोष्टी बोलते प्रियानो, त्याच गोष्टी आमच्या अंतःकरणात आहेत का? कारण परमेश्वर आमचं अंतःकरण बघत आहे, परमेश्वर आज प्रत्येकाचं अंतःकरण बघत आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी त्याने ठेवल्यात त्याच्यामुळे त्याचे आशीर्वाद तटलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला आरोग्य दान मिळत नाही, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला उन्नती मिळत नाही, त्याच्या कामामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये त्याला उन्नती मिळत नाही. दुःख वाटतं परमेश्वराला. जी लोक मुखातून देवाची स्तुती करतात, आराधना करतात, तेच लोक उभा राहून शिवीगाळ करणं, तेच लोक इतरांविषयी द्वेष करणं, इतरां लोकांना नावं ठेवणं, त्याच गोष्टी करतात. ते हृदय परमेश्वराचं दुखतं, परमेश्वर हृदय आज तुटलेलं आहे आणि परमेश्वर त्या हृदयाने बघत आहे आपलं हृदय तुम्ही बदला, आपलं हृदय तुम्ही बदला, आपलं हृदय तुम्ही बदला. फक्त मुखानं माझा सन्मान करू नका, अंतःकरणानं मग सन्मान करा. कारण देव बाप म्हणतोय पहिलं शमूएल 16:7 मध्ये आपण वाचल्याप्रमाणे की देव म्हणतोय मी मनुष्यासारखं मुख बघत नाही, मी अंतःकरण बघतोय. माझा अंतःकरणाचं कसं आहे प्रियानो, माझा अंतर कसं आहे? आज आम्ही स्वतःला चेक करूया, आज आम्ही स्वतःला बघू की देवा माझं अंतःकरण तू बदल. कारण प्रियानो जर आपण वाचलं नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचन, देवाचं वचन काय सांगतं? नीतिसूत्र 4 अध्याय आणि 23 वचन काय सांगतं प्रियानो? आपण वाचा नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचन. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. तो वचन सांगतं सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा. आम्ही आमची प्रॉपर्टी, आमचे पैसे असतील, आमचे सोनं असते, कधीच आम्ही असं रस्त्यावरती ठेवत नाही, घरामध्ये गेल्यानंतर कधीच असं टाकत नाही प्रियानो. आम्ही त्याची विशेष काळजी घेतोय. आम्ही लॉकर मध्ये नेऊन ठेवतोय, आम्ही बँकेमध्ये नेऊन ठेवतोय, आमच्या तिजोरीमध्ये चांगलं लॉक करून ठेवतोय. आणि कधी कधी लोक आले तर तिथपर्यंत आम्ही सोडत सुद्धा नाही त्या लोकांना. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय प्रियानो. आणि देव बाप इथं म्हणतोय या सगळ्या गोष्टीपेक्षा माझ्या प्रियानो, या सगळ्या गोष्टीपेक्षा नीतिसूत्र 4:23 मध्ये सांगते, या सगळ्या गोष्टीपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष लक्षण कर, त्यात जीवनाचा उगम आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये काय प्रियानो? तुम्ही अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टी साठवून ठेवल्या आहे, तर त्या अंतःकरणाच्या हिशोबानं तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देणार, तुम्हाला परमेश्वर तुमचं तटलेला आशीर्वाद देणार, तुमच्या आजारातून तुम्हाला मुक्त करणार, त्याचं दान तुमच्यामध्ये होणार, तुमच्या कामामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये उन्नती येणार. तुमचं हृदय आज प्रियानो तुम्ही कसं ठेवलंय ते हृदय स्वतःला तपासूया, चेक करूया प्रियानो. पुढे वचन काय सांगते आपण वाचा. नीतिसूत्र 24 अध्याय आणि 12 वचन काय सांगते? नीतिसूत्र 24:12. नीतिसूत्र 24:12 काय सांगते प्रियानो? नीतिसूत्र 24:12. नीतिसूत्र 24:12 देवाचं वचन काय सांगते? थँक्यू फादर, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आम्हाचे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? जो जीव राखणाऱ्याला माहित नाही काय? तो प्रत्येकात ज्याच्या ज्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? आता प्रियानो कोणी म्हणू शकत नाही की आम्हाला माहित नव्हतं, कुणी म्हणू शकत नाही की आम्हाला ठाऊक नव्हतं. आम्हाला आता देवाच्या वचनातून गोष्टी समजल्या आहेत की आमचं हृदय कसं आहे, आमचं हृदय आम्ही कसं ठेवलं पाहिजे, आमचं हृदय आम्ही शुद्ध ठेवतोय काय. देव बाप म्हणतोय मला या गोष्टी माहित नव्हत्या, या गोष्टी मला ठाऊक नव्हत्या असं म्हणत जाऊ नको. कारण तुझ्या हृदयाच्या प्रमाण देव बाप म्हणते मी तुला प्रतिफळ देईन. आमचं हृदय आम्ही बदलूया प्रियानो, आमचं हृदय बदलूया. फक्त आमचे शब्द नाही, फक्त आमचं बोलणं नाही, तर आमचं हृदय सुद्धा बदलूया. इतर लोकांविषयी जेव्हा आम्ही बोलतोय, जेव्हा चांगल्या गोष्टी बोलतोय त्या हृदयातून येऊ द्यात. एका विषयी जर आम्ही चांगलं त्यांना सन्मान करतोय ते हृदयापासून येऊ द्यात. एका माणसाची जर उन्नती होते, एका बहिणीची उन्नती होत्या, तर ती हृदयापासून त्यांना आम्ही अप्रिशिएट करूया. त्यांचा प्रियानो आम्ही उन्नती करत असताना त्याच्याविषयी आम्ही आनंद म्हणूया. हृदयातून येऊ द्यात. देवाचं वचन सांगते फक्त मुखातून नाही, हृदयातून. कारण ज्या गोष्टी तुम्ही करणार आहे त्याचंच फळ तुम्हाला मिळणार. प्रियानो मी इतरांविषयी जर माझं हृदय शुद्ध आहे, इतरांविषयी जर माझ्या हृदयामध्ये चांगलं आहे, तर मला चांगलं नेहमीच मिळणार. पण तू जर माझ्या मुखात फक्त चांगला आहे, पण तू इतरांच्या विषयी माझ्या हृदयात जर वाईट गोष्टी आहेत, तर प्रियानो माझ्या हृदयाच्या हिशोबानं मला गोष्टी मिळणार. आज तुम्हाला काय पाहिजे? जर तुमचं हृदय तुम्ही चांगलं ठेवणार, नक्कीच तुम्हाला चांगलं मिळणार. पण जर तुमचं हृदय प्रियानो तुम्ही इतर लोकांसाठी वाईट ठेवताय, प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या तुम्हाला सुद्धा वाईट मिळणार. देवाचं वचन इथं सांगते की जे तुझ्या हृदयामध्ये आहे तेच तुला मिळणार. आमचं हृदय ही बदलण्याची वेळ आहे प्रियानो. आमचं हृदय परमेश्वर आम्ही समर्पण करायची वेळ आहे की प्रभू आमचं हृदय आम्ही तुला देतो, आमचं हृदय आम्ही समर्पण करतो. वचन सांगते प्रियानो जर आपण स्तोत्र संहिता 17:3 मध्ये जर आपण वाचलं, देवाचं वचन इथं सांगतंय की दावीद सुद्धा म्हणतो की देवा माझं हृदय तू तपासून बघ. रात्री जर माझ्या हृदयाची झुडती घेतलीस तर माझ्या हृदयामध्ये तुला काय सापडणार नाही. काय सांगते प्रियानो? स्तोत्र संहिता 17:3. तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे. तू मला तावून
सुला उखून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. आणि ते दावीद म्हणतो की देवा, माझं हृदय तू पाहिलेलं आहे, माझी रात्री तू झडती घेतलेलं आहे. तू हृदय जसं चाळलं म्हणतोस ना इर्मयाच्या पुस्तकामध्ये, तू म्हटला तसं मी हृदय जसं चाळून बघतोय तसं माझं हृदय तू चाळलेलं आहेस. माझ्या हृदयात काय आहे? काही नाही, कुणाविषयी काही नाही. मला तू पारख केल्यास माझ्या हृदयाची. माझ्या हृदयात कुणाविषयी काहीच नाही. माझं हृदय स्वच्छ आहे, माझं हृदय क्लीन आहे. आज प्रणव हे सांगू शकतोय काय की देवा, माझं हृदय स्वच्छ आहे, माझं हृदय तू पारखलेस, माझं हृदय स्वच्छ आहे प्रभू. माझ्या हृदयात झडती घेतल्यास. कारण प्रणव मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा शौलानं त्याला मारण्यासाठी भरपूर प्रयत्न केला, किती तर लोक घेऊन गेला मारण्यासाठी, दाविदानं शौलाला किती वेळा तरी जीवदान दिलं, तू परत 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 मारायचा होता. लोकांना संगती घेऊन जायचा. लोक म्हणायचे आम्हाला द्या, तुम्हाला मारायचं ना, आम्हाला आज्ञा द्या, आम्ही एकच भाला मारतो. अबिगेल त्याचा सेनापती होता, तो म्हणला एकच मला आज्ञा द्या, एकच भाला मारतो, परत शौल उठणार नाही. परंतु दावीद म्हटला नाही, मी त्याला मारणार नाही. देवाचा अभिषिक्त आहे, त्याला मी हात लावला नाही. दाविदाचं हे हृदय होतं प्रियानो. त्याला कितीतरी वेळा चान्स मिळाला होता की शौलाला मारायचं. जे शत्रू स्वतः शौल त्याच्या विरुद्ध उठून आला होता त्याला मारण्यासाठी, त्याला चान्स मिळाला होता त्याला मारायचं, पण त्यानं कधीच मारलं नाही. म्हणतात दावीद इथं म्हणतोय प्रियानो, आपण वाचल्याप्रमाणे स्तोत्रसंहिता 17:3 की प्रभू, माझं हृदय तू पारखलेलं आहेस. प्रभू, माझं हृदय तू जाणतोयस. माझ्या हृदयात कुणाविषयी काही नाही, माझं हृदय शुद्ध आहे प्रभू. आज आम्ही सांगू शकतोय काय की प्रभू, माझं हृदय शुद्ध आहे. मुखातून ज्या गोष्टी मी बोलतोय त्याच गोष्टी माझ्या हृदयात आहे. माझ्या हृदयात कुणाविषयी प्रभू क्रोध नाही, कुणाविषयी द्वेष नाही, कुणाविषयी मी माझ्या हृदयामध्ये क्रोध ठेवला नाही प्रभू. हे माझ्या हृदयात नाही प्रभू. माझं हृदय स्वच्छ आहे, माझं पवित्र आहे. मी कधी कुणाविषयी पक्षपात करत नाही प्रभू. गरिबांना वेगळं आणि प्रियानो श्रीमंतांना वेगळं प्रभू, मी असं करत नाही. माझं हृदय स्वच्छ आहे. असं आमची साक्षी आहे का प्रियानो? तुमची हृदय तुम्हाला साक्षी देते काय? कारण जर वचन जर आपण वाचलं, जर हृदय आम्हाला साक्षी देतं, तर आम्हाला धैर्य आहे परमेश्वर जवळ जाण्यासाठी, परमेश्वर समोर उभा राहण्यासाठी. प्रियानो, आमचं हृदय आमच्याविषयी साक्षी देते काय? आमच्या हृदयाविषयी प्रियानो. कारण इथं वचन जर आपण वाचलं, देवाचं वचन सांगते की इर्मया 31:33 मध्ये, इर्मया 31:33 काय सांगते प्रियानो? इर्मया 31:33, इर्मया 31:33. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर, थँक्यू जीसस. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्याच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्याच्या हृदयपटलावर लिहीन, मी त्याचा देव होईन व ते माझे लोक होतील. पण इथे देव बाप म्हणते की जे काही नियम मी तुम्हाला सांगवले या पुस्तकांमध्ये नाही, तो म्हणतोय की जे काही मी तुम्हाला सांगवले ते फक्त पेन आणि शाईन लिहिणार नाही, तर देवा म्हणतोय जे काही माझं नियम आहे मी तुमच्या हृदयावरती ठेवीन. आज आमच्या हृदयावरती देवाचे नियम आम्ही लिहून घ्यायची वेळ आहे प्रियानो. आमच्या हृदयामध्ये ते नियम जेव्हा आम्ही ठेवणार, तेव्हा आमच्या हृदयामध्ये इतर लोकांविषयी द्वेष येणार नाही, आमच्या हृदयामध्ये इतर लोकांविषयी पाप येणार नाही, आमच्या हृदयामध्ये इतर लोकांविषयी क्रोध नसणार, आमच्या हृदयामध्ये इतर लोकांविषयी पक्षपात नसणार. देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये जर असेल तर या गोष्टीतून आम्ही बाहेर पडणार प्रियानो. कारण जर आम्हाला आमचं हृदय आम्हाला साथ देतं, जर आमचं हृदय आम्हाला दोषी ठरवत नाही, तर देवासमोर जाण्याचा आम्हाला अधिकार आहे, तर आम्ही देवासमोर जाऊ शकतो धैर्यानं. पहिले योहान 3:21 जर आपण वाचलं प्रियानो, पहिले योहान 3:21 जर वाचलं, योहान तिथं म्हणतात जर तुमचं हृदय तुम्हाला दोषी ठरवत नसेल तर परमेश्वर समोर जायला तुम्हाला धैर्य आहे, तर परमेश्वर तुम्ही जाऊ शकताय. पहिले योहान 3:21 आपण वाचूया प्रियानो. पहिले योहान 3:21. प्रियजन हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. पण इथं वचन सांगते, प्रियजन हो जे बघत आहात, माझ्या बहिणीनो, माझ्या भावानो, की जे तुम्ही बघत आहात, जर परमेश्वर समोर आम्हाला जायचं आहे, त्या पवित्र डोंगरावर जर आम्हाला उभं राहायचं आहे, तर आमच्या हृदयानं आम्हाला साथ दिली पाहिजे, आमच्या हृदयानं आम्हाला दोषी म्हटलं नसलं पाहिजे प्रियानो. आम्ही इतर लोकांना फसवू शकतोय, आमच्या बायकोला, आमच्या नवऱ्याला, किंवा त्याच्यानंतर आमच्या वडिलांना, आमच्या आई वडिलांना, आमच्या नातेवाईकांना आम्ही फसवू शकतोय प्रियानो. परंतु आमचं हृदय आम्हाला साथ देते काय? आम्ही स्वतःला कधीच फसवू शकत नाही. जेव्हा देवाच्या सांध्यामध्ये आम्ही डोळं बंद करणार, त्याच्या समोर जाण्यासाठी ते हृदय आम्हाला साथ देते काय? ते हृदय मला सांगते काय की होय, ज्या गोष्टी तू आज शिकवा लागलायस, ज्या गोष्टी तू सांगा लागलायस, त्याच गोष्टी ते जीवनामध्ये आहेत, त्या गोष्टी तू करतोय म्हणून शिकवा लागलायस. का हृदय मला म्हणते तू सांगा लागलायस, पण तुझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी नाही आहेत. देवाला तर सगळ्या गोष्टी माहित असतात प्रियानो, पण तो आमचं हृदय सुद्धा आमच्याविषयी म्हणतं की तुझ्या हृदयात काय आहे. हृदयामध्ये जर आमचं हृदय आम्हाला दोषी ठरवत नसेल
तर देवासमोर जाण्यासाठी आम्हाला धैर्य आहे. या ही वेळ आहे. आमचं हृदय आम्ही परिवर्तन करूया. आमचं हृदय आम्ही परमेश्वर समर्पण करूया. कारण वचन इथं काय सांगते प्रियानो, योएल याचा 2रा अध्याय जर आपण वाचतोय, योएल 2रा अध्याय आणि 12-13 वचन जर आपण वाचतोय प्रियानो, देवाचं वचन काय सांगते? योएल 2रा अध्याय 12 आणि 13 वचन. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण आक्रंदन व शोक करून वळा, आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. परमेश्वर म्हणतोय की तुमचं हृदय तुम्ही फाडा, वस्त्र नाही, तुमचं हृदय फाडा. परमेश्वराकडे तुम्ही पूर्ण वळा. आता तर पूर्ण वळा. परमेश्वर इथे बोलताय पूर्ण वळा. आपलं वस्त्र फाडू नका, आपलं हृदय फाडा, आपलं हृदय फाडा. परमेश्वर प्रत्येकाशी बोलताय. जे वचने आज तुम्ही ऐकत आहात प्रभू, जे वचन देवा तुम्हाला शिकवत आहे, आपलं वस्त्र नाही, आपलं हृदय फाडा. आज आम्ही परमेश्वर हृदय फाडणार आहे. काय म्हणणार आहे की देवा माझं हृदय तू बदल, देवा माझ्या हृदयाचा ताबा तू घे. ज्या माझ्या हृदयात ज्या गोष्टी ते खाणून टाक, ज्या गोष्टी तुला आवडत नाहीत त्या प्रत्येक गोष्टी काढून टाक. माझ्या हृदयामध्ये असलेले पक्षपात असू दे, काढून टाक प्रभू. माझ्या हृदयामध्ये असले इतरांविषयीचे द्वेष आहे तो काढून टाक, क्रोध काढून टाक. आणि प्रभू माझ्या हृदयाचा ताबा घे, माझ्या हृदयातून या गोष्टी काढून टाक. आज आमची प्रियानो ही प्रार्थना आहे. काय कारण वचन सांगते तुमचं वस्त्र नाही तर हृदय फाडा. परत आपण ते वचन वाचूया प्रियानो, परत वाचूया. योएल 2रा अध्याय 12 आणि 13 वचन परत वाचूया. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, आता तरी परमेश्वराचं वचन ऐका. योएल संदेशता इथं म्हणत आहे लोकांना, आता तरी परमेश्वराचं वचन ऐका. झाले ते दिवस आम्ही आमच्या हृदयामध्ये द्वेष ठेवला होता, झाले ते दिवस आमच्या हृदयामध्ये आम्ही क्रोध ठेवला होता, झाले ते दिवस आम्ही आमच्या हृदयामध्ये इतरांना लोकांना क्षमा केली नाही, झाले ते दिवस आमच्या हृदयामध्ये आम्ही क्षमा केली नाही. परंतु योएल संदेश इथं म्हणतोय आता तरी देवाचं वचन ऐका. पुढे काय सांगते प्रियानो, मनपूर्वक मजकडे वळा. देवा म्हणतोय इथं की मनपूर्वक, फक्त मुखानं नाही. आम्ही मुखानं म्हणतो की देवा मी तुझ्याकडे आहे, देवा मी तुझा आहे, देवा मी तुझा अनुयायी आहे, मी तुझा फॉलोअर आहे, येशू मी तुझ्या पाठीमागे येणार. मुखानं नाही, देवा म्हणतोय मनपूर्वक, फक्त मुखानं नाही. देवा प्रत्येकाला म्हणताय मुखानं तुम्ही वळू नका, फक्त मुखानं म्हणू नका की मी देवा तुझा आहे. ओ तुमचं हृदय बदला, तुमचं हृदय बदला. जेव्हा लोक तुमच्या विरुद्ध येतील, जेव्हा लोक तुमच्या विरुद्ध बोलतील, जेव्हा लोक तुमच्यावर भांडण करायला सुद्धा येतील, त्यावेळी तुम्ही त्या परिस्थितीमध्ये आपल्या मुखातून जर तुमच्या हृदयामध्ये चांगल्या गोष्टी साठवून ठेवल्या तर चांगल्याच गोष्टी बाहेर पडणार. पण जर तुमच्या मुखामध्ये शिवीगाळी साठवून ठेवल्या, तुमच्या मुखामध्ये तुम्ही इतर लोकांसाठी निंदा साठवून ठेवल्या, त्या परिस्थितीमध्ये तेच तुमच्या मुखातून बाहेर पडणार. आज तुमचं हृदय तुम्ही म्हणताय काय, मी देवा फक्त माझ्या मुखातून नाही, मी देवा मनापासून मी तुझ्याकडे वळतो, मनापासून मी माझं परमेश्वर तुझ्याकडे येतो, मी पश्चाताप करतो. माझं वस्त्र नाही तर माझं हृदय फाडतो. पुढे काय सांगते प्रेम देवाचं वचन, उपोषण आक्रंदन व शोक करून वळा. देवा म्हणतोय आता उपोषण करा, आता आक्रंदन करा, आता शोक करा. म्हणा की प्रभू माझं हृदय तू बदल, माझं हृदय तू बदल. माझ्यापेक्षा जर माझं सहकारी मोठा होत आहे, माझ्यापेक्षा जर माझ्या सहकारीला चांगली यशस्वी मिळत आहे, माझं शेजारी जर उन्नती होत आहे, माझा नातेवाईक जर उन्नती होत आहे, माझं पै पाणी जर उन्नती होत आहे, प्रभू त्यांच्याविषयी माझ्या मनात द्वेष नाही. प्रभू मी शोक करून तुझ्याकडे वळतो, माझं हृदय तू बदल, माझं हृदय तू बदल. पुढे काय सांगते प्रियानो, आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा. देवा आपण त्याचं वस्त्र पाडू नका, आता वस्त्र पाडू नका, आपलं हृदय फाडा, आपलं हृदय फाडा. ते हृदयातून परमेश्वर समर्पण करा की देवा मी माझं हृदय बदलतो, देवा माझ्या हृदयाचा जो ताबा घे, माझं हृदय तू बदलतो. परमेश्वर पित्या माझं हृदयाचा ताबा घे. परमेश्वर म्हणते आपलं वस्त्र नाही तर आपलं हृदय फाडा, आपलं हृदय फाडा, आपलं हृदय. आज परमेश्वर आम्ही समर्पण करणार आहोत का प्रियानो, आमचं हृदय आम्ही फाडणार आहोत का? जर आम्ही आमचं हृदय फाडतोय तरच परमेश्वर डोंगरावरती राहू शकतोय, तरच आमचं मन शुद्ध आम्ही ठेवू शकतो प्रियानो. कारण वचन सांगते स्तोत्र 73:1 जर आपण वाचतो प्रियानो, वचन तिथे सांगते की जे शुद्ध मनाची लोक आहेत त्यांच्यावरती कृपा करणारा देव आहे. आमच्या जीवनामध्ये ही कोरोनाची परिस्थिती आहे, भरपूर लोकांचे जॉब्स गेलेत, व्यवसायामध्ये लोकांना उन्नती नाही आहे, लोक आज आजारामध्ये पडत आहेत, लोक त्या कोरोनाचा शिकारी होत आहेत. या परिस्थितीमध्ये फक्त आज आम्ही जर सुरक्षित आहोत, आज जर आम्ही 2 वेळचं जेवण खात आहोत, आज जर आमचं काम व्यवस्थित आहे, आज जर आमचा व्यवसाय जर व्यवस्थित आहे, या आमच्या ताकदीनं आमच्या बळ नाही प्रियानो. मला तुम्हाला सांगू द्या, फक्त देवाच्या कृपेमुळे. आणि कृपा जर आम्हाला देवाची पाहिजे, देवाचं वचन स्तोत्र 73:1 मध्ये काय सांगतं आपण वाचूया प्रियानो. थँक्यू जीसस. स्तोत्र 73:1. थँक्यू जीसस, थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड. स्तोत्र 73:1. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर, थँक्यू जीसस, थँक्यू फादर. धन्यवाद. देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर
खरोखर कृपा करणारा आहे. प्रणित वचन सांगते की देव शुद्ध लोकांच्या मनावर खरोखर कृपा करणारा देव आहे. देव शुद्ध लोकांच्या मनावरती, शुद्ध लोकांच्या वरती कृपा करणारा देव आहे. आमचं जीवन आज परमेश्वर समोर कसं आहे प्रियानो? आमचं हृदय शुद्ध आहे काय? जर देवाच्या कृपेत तुम्हाला राहायचं आहे, जर देवाची कृपा जर तुम्हाला पाहिजे, हृदय शुद्ध करूया, हृदय शुद्ध करूया, हृदय शुद्ध करूया. आपलं वस्त्र नाही तर आपलं हृदय पाडूया, आपलं हृदय पाडूया की देवा माझं हृदय शुद्ध कर, माझं अंतःकरण शुद्ध कर, मला तुला बघायचं आहे, मला तुझी कृपा पाहिजे आहे. मग या परिस्थितीमध्ये जेव्हा लोक आपलं जीवन गमवत आहेत, जेव्हा लोक आपलं काम, आपले व्यवसाय गमवत आहेत, परंतु प्रभू या परिस्थितीमध्ये जर मला टिकायचं आहे, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, या महामारीच्या परिस्थितीमध्ये, माझ्या शेजारी मी बघतोय, माझ्या गल्लीत मी बघतोय, माझ्या गावात मी बघतोय की लोक आज कोरोनामुळे आपलं जीवन गमवत आहेत. परंतु प्रभू या प्रत्येक परिस्थितीत जर मला वाचायचं आहे तर तुझी कृपा मला पाहिजे आहे, तुझी कृपा मला पाहिजे आहे. आणि प्रियानो स्तोत्र 73:1 मध्ये देवाचं वचन सांगतं, जर तुम्हाला कृपा पाहिजे आहे तर शुद्ध मनाच्या लोकांवरती देव कृपा करतो. आज आमचं हृदय आम्ही शुद्ध केले काय? आज आमचं हृदय आम्ही शुद्ध केले काय? ज्या लोकांचं हृदय शुद्ध नाही, बदला, स्वतःला बदला. देवाला सांग की देवा माझं हृदय तू बदल, देवा माझं हृदय तू बदल, माझं हृदय तू शुद्ध कर. माझ्या विरुद्ध कुणी काय बोलला असू दे, पण तुम्ही माझं हृदय शुद्ध ठेवणार, माझं हृदय मी पवित्र ठेवणार. आज जरी तुमची प्रार्थना आहे प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाची कृपा मग प्रत्येकावरती येणार आहे. देवाची कृपा तुमच्या कामावरती, देवाची कृपा तुमच्या कुटुंबावरती, देवाची कृपा तुमच्या व्यवसायावरती येशूच्या नावामध्ये येणार आहे. प्रियानो आपलं जीवन परमेश्वर आम्ही समर्पण करूया की देवा माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर. अशुद्ध हृदय जे माझ्यामध्ये तू काढून टाक, शुद्ध हृदय माझ्यामध्ये घाल, शुद्ध हृदय माझ्यामध्ये घाल प्रभू, आणि अशुद्ध हृदय माझ्यामध्ये काढून टाक. आज देवा आम्ही प्रत्येकाशी बोलताय, आम्ही म्हणूया की देवा माझं जीवन येऊद्या इस्कुरे सारखं नसावं, माझं जीवन शोला सारखं नसावं प्रभू, माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्तासारखं असावं. धरून देणारे लोक, मानणारे लोक जवळ होते तरी सुद्धा एवढ्या इस्कुरेचे त्याने पाय धुतले, तिचा द्वेष केला नाही. जेव्हा वधस्तंभावरती ते गेले, ते प्रभूजी म्हटलेत की प्रभू यांना क्षमा कर, हे काय करतात यांना कळत नाही. मला प्रभू तुझ्या सारखं बनायचं आहे, मला शौला सारखं नाही प्रभू, मला एवढ्या इस्कुरेत सारखं नाही, मला तुझ्या सारखं बनायचं आहे. आज आमची जर प्रार्थना असेल, परमेश्वर तो प्रत्येकाला आशीर्वाद करणार, परमेश्वर तो प्रत्येकावरती कृपा करणार. जे ज्या लोकांचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत, ज्या ज्या लोकांचं त्याच्या जीवनामध्ये उन्नती नाही आहे, ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये जुनाट आजार अजून आहेत, जर आपल्या हृदयामधून त्या गोष्टी तुम्ही काढून टाकणार, इतरांना विषय असलेला द्वेष, इतरांना क्षमा केली नसेल, इतरांना विषय असलेला क्रोध, इतरांना विषय असलेला पक्षपात जे तुमच्या हृदयामधून तुम्ही काढून टाकणार, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचा चमत्कार आज तुमची वाट बघत आहे. जिथं तुम्ही आहात परमेश्वराची कृपा आज तुमच्या उतरणार आहे. प्रियानो या आपले नेत्र आपण बंद करूया, या आम्ही परमेश्वराचं नाव उंच करूया, या आम्ही त्याच्या नावाची थोरी घ्याव्या, या आम्ही त्याला सन्मान देऊया. आम्ही म्हणूया की देवा योएल मध्ये तू सांगल्याप्रमाणे प्रभू, योएल मध्ये तू सांगल्याप्रमाणे, योएल 2:12-13 प्रमाणे प्रभू, मी माझं वस्त्र नाही तर प्रभू माझं हृदय पाडतो, माझं